उठा, मी करते भाकरी. काय गरज नाही. सासू भाकरी करत्या आणि सून बसून आहे असलं काय बी म्हणत आणायचं नाही बघ. कवा तू कवा मी दोघींनी बी करायचं. हा, आणि नाही केलं तरी बी जमते. 4 भाकरी काय मला जड आहेत वय. असं बसून ठेवलं आणि लाड केला तर डोक्यावर बसेन बरं का मी तुमच्या. तुमच्या? हा, अगं तुझ्याच म्हण. तुझ्या तोंडून आतेच चांगलं वाटतं बघ ऐकायला. मी तुला आत्ताच म्हणेन ग, पण तुमच्या डोक्यावर म्हणजे तुझ्या आणि तुझ्या पोराच्या म्हणले ग. अगं होय, मग बस की. आणि हा, 4-2 महिने झाला की काहीतरी कोर्स लाव. असं नुसतं घरात बसून राहू नगस. ते बघायला येईल तवाचं तवा. बस, खाली बस, तुला काहीतरी सांगायचंय. काय ग? आता बघ, आजपासनं ह्या सगळ्या घराची जबाबदारी तू घ्यायचीस. घरात काय पाहिजे काय नग हे सगळं तूच बघायचंस. सगळा हिसाब किताब ठेवायचा. आणि तू? मी होय, मी रानात आणि दादा गुराकडं. आता त्याच्या नोकरीचं झालं की मग तो सकाळी कामावर जाईल आणि संध्याकाळी परत येईल. तेव्हा मी रानातलं आणि गुराचं दोन्ही बी बघते आणि तू घरातलं बघायचंस. आता आब्याची 10वी झाली ना की तो जाईल की मग गुराकडं. तेव्हा मी रानातलं आणि घरातलं दोन्ही बी बघल. तेव्हा तू बी कुठेतरी कामाला जायचं बघ. एवढी शिकलेले आहेस, नुसतं घरात बसून वाया जाऊ द्यायची नाही मी. आत्ते, अगं लग्न करून अजून महिना बी झाला नाही. एकदमच किस्ता जबाबदारी टाकतेस. अगं मग केव्हा तरी घ्यायचीच आहे की. हा, आणि हा, घरात तुला वाटेल तसं राहायचं. गाऊन घाल, ड्रेस घाल, मला काय बी म्हणायचं नाही बघ. सणासुदीला केव्हा तरी साडी नेसलीस ना तरी चालेल. आणि मग माणसं काय म्हणतात? हा, माणसं काय म्हणतात त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघते की. आता सासूच काय म्हणणं नाही म्हणलं माणसाला काय भ्यायचंय. आत्ते, तुला एक सांगू? तू सेम पप्पांगत आहेस. त्यांनी बी कवा हे करू नको ते करू नको असं म्हणलं नाही. त्यामुळे मला कवा काय करायचं आणि काय नाही हे आपसुकच कळलं. तुझ्यात मी पप्पांना बघते बघ. अगं एकाच आईची लेकरं आहेत आम्ही. तेव्हा मी काय वेगळं आहेत वय.